मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्याहून नागपूर आणि दिल्लीसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे नागपूर आणि दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे। मध्य रेल्वेवर मेमूची संख्या वाढवावी तसंच दिवा वसई लोकल सेवा सुरू करण्याची मागणी वसई दिवा मार्गावरील प्रवाशांनी केली आहे। याबाबत पालघर जिल्हा परिषद सदस्यांनी मध्य रेल्वेकडे ही मागणी केली आहे। याबाबत निवेदन देखील देण्यात आले। आपलं सरकार पोर्टलच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरवल्या जातात। या सेवा सुविधा येत्या 10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान पूर्णपणे बंद असणार आहेत। या कालावधीमध्ये आपले सरकार पोर्टलची काही नियमित देखभाल दुरुस्ती होणार आहे। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पारा 40 पार गेलाय, तर मुंबईसह किनारपट्टी भागात तुलनेने कमाल तापमान कमी आहे। तर मुंबईमध्ये 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून आज मुंबईत आणि उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। राज्यात सलग तिसऱ्या दिवशीही विदर्भ, मराठवाडा तसंच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 पार गेला। कमाल सरासरी तापमानात किमान 1 ते 4 अंशांची वाढ दिसून आली आहे। राज्यात सर्वाधिक तापमान अकोला इथे 44.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं। थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं लोणावळा शहरात उष्णतेची लाट पसरली आहे। लोणावळा शहराचा पारा थेट 40 अंशांवर पोहोचलाय। त्यामुळे पर्यटकांनी देखील यावर्षी लोणावळ्याकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे। निश्चितपणे याचा फटका स्थानिक व्यावसायिकांना देखील बसतोय। ड्रग्ज प्रकरणी पुजाऱ्यांचं नाव आल्यानंतर मंदिर प्रशासनानं मंदिर बंदी करणार असल्याचा इशारा दिला होता। त्यानंतर पुजारी आणि मंदिर प्रशासनातील वाद पेटलाय। कायद्यानुसार जी कारवाई असेल ती मंदिराबाहेर आणि मंदिराच्या आत कार्यवाही करू नका अशी मागणी करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड शहराला आणि मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच धरणांमधील पाणीसाठा 50% कमी झालाय। यंदाचा पावसाळा लांबला तर मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसह पिंपरी चिंचवडकरांवर पाण्याचं मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड या 3 जिल्ह्यातील गावांना 83 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय। टंचाई कृती आराखड्यामध्ये विभागातील सर्व जिल्ह्यात टँकर सुरू करण्याचं नियोजन केलंय। तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 8 गावं आणि 5 वाड्यांना 12 टँकरनं पाणीपुरवठा होतोय। वातावरणात मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण झाल्यामुळे देहू देवस्थानच्या वतीनं विठ्ठल रखुमाई आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला चंदनाची उटी लावण्यात आली। त्याचबरोबर 150 किलो द्राक्षांची आरास करून सजावट देखील करण्यात आली। श्रीरामनवमी उत्सव कालावधीमध्ये साधारणतः 2.5 लाखांहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला। या कालावधीमध्ये 4,26 लाख इतकी देणगी प्राप्त झाल्याची माहिती संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। तर साई प्रसादालयाद्वारे 1,61,000 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला। शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीकडून लातूरमध्ये एकदिवसीय राज्यस्तरीय परिषद भरवण्यात आली आणि यावेळी शक्तीपीठ रद्दचा नारा देण्यात आला। या परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपस्थित होते। हा महामार्ग करण्यामागे फक्त अर्थकारण असून यामागे काही राजकीय नेते आणि ठेकेदारांचा आर्थिक हित असल्याचा गंभीर आरोप यावेळी राजू शेट्टींनी केलाय। मळवलीच्या पाटण गावातील काही तरुणांनी माणुसकीचं दर्शन दाखवत 150 फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या कुत्र्याचे प्राण वाचवून त्याला जीवनदान दिलं। काही धाडसी तरुणांनी स्वतः विहिरीमध्ये उतरून कुत्र्याचे प्राण वाचवले। जळगावच्या भडगाव शहरात 350 वर्षांची परंपरा असलेल्या प्रभू श्रीरामांचा रथोत्सवाची कामदा एकादशीच्या मुहूर्तावर भव्य सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी भव्य दिव्य अशा श्रीरामांचा रथ उत्सवाची मिरवणूक काढण्यात आली। मावळ तालुक्यातील परंदवाडी इथे कासवाची 22 अंडी आढळली आहेत। एका नर्सरीमध्ये ही अंडी आढळून आली आहेत। वन विभागानं अंडी रेस्क्यू केल्यानंतर कृत्रिमरित्या कासवांची अंडी उबवल्यानंतर यातून 20 कासवांची पिल्लं बाहेर आली आहेत, तर 2 अंडी नापीक निघाली आहेत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मूळ जागा मालक चंद्रसेन खिलारे यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेत चर्चा केली। हॉस्पिटल उघडण्यासाठी जागा दिली याचा पश्चाताप होतोय असं मत खिलारे कुटुंबियांनी मांडलं। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 22 कोटी 6 लाख रुपयांचा थकीत मिळकत कर भरण्यासाठी पुणे महापालिकेनं नोटीस बजावली आहे। 2 दिवसात थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशारा देखील महापालिकेनं दिलाय। पुण्यातून एक मोठी बातमी। पुण्यामध्ये मध्यरात्री एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आणि या आगीमध्ये होरपळून दोघांचा मृत्यू झालाय। पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली असल्याचं कळतंय। वारजे माळवाडी परिसरात असणाऱ्या गोकुळनगर इथे पत्र्याची बांधकामं असलेल्या घरांमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली होती आणि यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय।
पुण्यामध्ये ही घटना घडली आहे। आगीमध्ये होरपळून दोघांचा मृत्यू झालाय। पुण्यातल्या वाजे माळवाडी परिसरात ही घटना घडलेली आहे। घराला आग लागली आणि या आगीमध्ये दोघांचा मृत्यू झालाय। सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यामुळे घराला आग लागली होती। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 26,043 क्विंटल आवक झाली। त्याला सर्वसाधारण 2,818 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। एकट्या नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांपैकी लासलगाव, मालेगाव, मुंगसे, कळवण, सटाणा, पिंपळगाव आणि बसवंत या बाजार समित्यांमध्ये जवळपास 80,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली। कांद्याला कमीत कमी 1,000 रुपयांपासून 1,325 रुपयांपर्यंत दर मिळाला। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो, पण गेले अनेक महिने मागणीप्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना देण्या इतका सुद्धा निधी सरकारकडून आलेला नाही। त्यातच एसटी बँकेला 40 कोटी रुपये इतकी रक्कम द्यावी लागल्याने एसटी प्रशासन बुचकळ्यात पडले। अमेरिकेने लागू केलेल्या आयात शुल्क व्यवस्थेमुळे भारताचा लाभ होण्याची चिन्ह असून महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक बडे उद्योजक रस दाखवत आहेत। तर ही गुंतवणूक महाराष्ट्रातील मागास भागात जावी याकडे लक्ष दिलं जाईल असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। जायका, आयबीआरडी, एडीबी अशा विविध आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी राज्य शासनानं नियमावली जाहीर केली आहे। त्यानुसार शासकीय विभागांना परस्पर या संस्थांकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर करता येणार नाही। तसंच कर्ज घेताना वित्तीय तुटीच्या प्रमाणात कर्ज घेण्याचं बंधन करण्यात आलंय। मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागानं ॲक्वा जल आकार प्रणालीच्या परीक्षण आणि सुधारणेचं काम हाती घेतलेलं आहे। त्यामुळे इतर सर्व सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्यात। त्यामुळे नागरिकांना आठवडाभर ऑनलाईन आणि ऑफलाईन जलदेयकं भरता येणार नाहीयेत। एसटी महामंडळाच्या तिकीट तपासणाऱ्या पथकांनी वर्षभरात विविध ठिकाणी कारवाई केलेली आहे। या दरम्यान विना तिकीट आढळलेल्या 6,297 प्रवाशांकडून तिकिटाची रक्कम आणि दंड वसुली करण्यात आली आहे। ही रक्कम 18.5 लाखांहून अधिक आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुणे महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये समन्वय राहावा यासाठी नियोजन महापालिकेनं सुरू केलंय। शहरातील 90 किलोमीटर लांबीच्या नाल्यांची 125 पावसाळी वाहिन्यांची सफाई 7 जूनपूर्वी प्राधान्यानं पूर्ण केली जाणार आहे। राज्यात महावितरणाच्या पुणे विभागामध्ये वीज ग्राहकांची सर्वाधिक नोंद झाली आहे। इथे 39,17,701 ग्राहकांना वीज सेवा देण्यात आली आहे। वीज जोडणी देण्यामध्ये देखील पुणे विभाग अग्रेसर राहिला आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेला आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर नवे आयुक्त मिळाले आहेत। हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून राज्य शासनानं यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले। बालमजुरी विरोधात मुंबई पोलिसांच्या विशेष बाल सहाय्य पोलीस कक्षानं 2024 पासून आतापर्यंत 40 गुन्हे दाखल केले असून या प्रकरणांमध्ये 87 अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली आहे। सुटका करण्यात आलेल्या मुलांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मुलांची संख्या अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सागरमाला योजनेमधून पहिल्या टप्प्यात भाईंदर ते डोंबिवली जलप्रवासाची सुरुवात करण्याचं नियोजन आहे। मात्र या जलमार्गासाठी प्रस्तावित असलेल्या भाईंदर पूर्व येथील जेसल पार्क चौपाटीवरील सध्याच्या जेट्टीचं ठिकाण स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे। या स्थलांतरामुळे जेट्टीचं काम 3 ते 4 वर्ष रखडण्याची शक्यता आहे।